मंगेश काळोखे हत्या प्रकरण खोपोली पोलीस ठाण्याला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। महेंद्र थोरवेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला आहे। खोपोली पोलीस ठाणे परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतरचा आजचा दुसरा दिवस आहे आणि खोपोली पोलीस ठाण्याला पोलीस छावणीचं स्वरूप आलं। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, काल याच आवारामध्ये पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये हजारो शिवसैनिक असतील, काळोखे कुटुंबियांचे समर्थक असतील यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधनं हलणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती। खोपोली बाजारपेठातले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले होते की 11 वाजेपर्यंत जर सर्वच्या सर्व आरोपी या ठिकाणी पकडले गेले नाहीत तर याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल। त्यामुळे एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेची खबरदारी म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा अतिरिक्त जर का गर्दी या ठिकाणी वाढली तर ते सर्व नियंत्रणात असावं याची काळजी रायगड पोलिसांनी घेतली आहे। त्यासाठी पोलिसांची जादा कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। केवळ खोपोली पोलीस स्टेशनच्या परिसरातच नाही तर संपूर्ण खोपोली शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आतापर्यंत जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार या प्रकरणातील एकूण 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यांना आता न्यायालयामध्ये रिमांडसाठी केव्हा हजर केलं जाणार याची माहिती अद्यापपर्यंत समोर आली नसली तरी संपूर्ण आरोपी अजूनपर्यंत अटक झालेले नसल्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी मात्र घेतली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।